नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्य ही आपल्या एक्झामसाठी निघालेली असते व नंदिनीला म्हणते, ताई मला माहीत आहे मी एक्झामसाठी चाललेली आहे, परंतु घरीसुद्धा तुझी एक परीक्षाच आहे. काव्य ही नंदिनीला म्हणते, तू इथे आल्यापासून मला आणि जीवाला एकत्र पाहते व तुला 16 डिसेंबरची रात्र आठवते का, असं म्हणताच नंदिनीच्या चेहऱ्याचा रंग हा उडालेला असतो. त्यानंतर आपण पाहतो काव्य ही एक्झामसाठी तयार झालेली असते व त्या ठिकाणी पार्थ हा ओपन जीप घेऊन आलेला असतो आणि ओपन जीप बघून व पार्थला बघून काव्य ही अतिशय आनंदित झालेली असते. तुम्ही फक्त मला एक्झाम सेंटरला सोडावे हीच फक्त माझी इच्छा होती, परंतु तुम्ही तर डायरेक्ट ओपन जीप घेऊन आला आहेत, खूपच मनावर घेतलंय वाटतं, असं म्हणून दोघेही तेथून निघून जातात. तर इकडे आपण पाहतो जीवा हा सर्वांच्या समोर घरामध्ये रम्यावर रागवतो व रम्याला म्हणतो, पार्थ हा काव्याला एक्झामसाठी घेऊन गेलेला आहे, त्यामुळे तू जळते आणि म्हणूनच तुझी चिडचिड होत आहे व असे जीवा हा रम्याला बोलत असतो व तेव्हा रम्याला अतिशय राग येतो आणि ती जीवावर ओरडते. तेव्हा रम्या ही जीवाला म्हणते, जीवा तू आमच्यामध्ये बोलू नको, मी काही तुला बोललेली नाहीये. त्यावेळेस जीवा हो बोलतो, तू मला नाही बोलली, परंतु माझ्या बायकोला म्हणजेच नंदिनीला बोललेली आहे आणि नंदिनीला कोणी बोललेलं मला आवडत नाही. नंदिनीला तू बोलली तर मी मध्ये बोलणारच. जीवा हा नंदिनीच्या बाजूने रम्यावर रागावलेला असतो, परंतु हे सर्व काही बघून नंदिनी खूप आनंदित झालेली असते. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि पार्थ सारखे नंदिनी आणि जीवा यांच्यामधील दुरावा मिटेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.